शबरी माता संघटनेतर्फे आज विविध मागण्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 16 मार्च रोजी दुपारी 12 वाजता निदर्शने करण्यात आली। ऊसतोड कामगार बांधव हे कामासाठी बाहेर गेले असून त्यांना यावेळी तेथील मुकरदम यांनी त्यांचं अपहरण करून टाकले आहे। त्यांची तत्काळ लवकरात लवकर सुटका करण्यात यावी। तसेच गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी बांधव हे जमिनींवर या ठिकाणी शेती करीत आहे, मात्र त्या ठिकाणी ग्रामपंचायत यांच्यातर्फे सोलर पॅनल योजना राबवत असून आदिवासी बांधव यांना यावेळी या जमिनीतून भूमिहीन करण्यात आले आहे। आदिवासी यांच्या स्मशानभूमीवर देखील कब्जा करण्यात आला असून कब्जा करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी। या विविध मागण्यांसाठी यावेळी शबरी माता संघटनेतर्फे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी शबरी माता संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक बर्डे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। दादा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण धरणे आंदोलन करत आहात। आपण निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन पण दिले, काय विषय होता? आमचा विषय असा होता की आमचे जळगाव जिल्ह्यातले सर्व ऊसतोडी बांधव ऊस तोडण्यासाठी बाहेर गेलेला असताना तिकडं मालक आणि मुकादम लोकांनी त्या ठिकाणी त्यांना किडनॅप केल्यासारखं ठेवून दिलेलं आहे, म्हणजे सोडत नसल्यामुळे आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे। आणि दुसरा विषय आमचा असा की आमच्या आदिवासी बांधवांनी ज्या गेले काही 50-60 वर्षापासून जमिनी कसोत असताना त्या ठिकाणी कुठल्याही ग्रामपंचायतीने ठराव न घेता त्या ठिकाणी सोलर प्रोजेक्ट योजना राबवलेल्या आहेत आणि आदिवासींना भूमिहीन केलेला असल्यामुळं म्हणून आम्ही आज जिल्हा अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेटलो। आणि तिसरा विषय असा होता की आदिवासींना बुजण्यासाठी जी मसनभूमी दफनभूमी आहे तिच्यावर बी अनेक लोकांनी कब्जा करून तिचं डायरेक्ट असं काही करून त्या ठिकाणी ते शेती कसोत असतात, तर त्या लोकांवर बी कारवाई करून त्यांच्यावर बी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे। मी दीपक विठ्ठल बर्डे, शबरी माता महाराष्ट्र राज्य ही माझी संस्था आहे आणि मी स्वतः संस्थापक आहे। आमच्या महिला अध्यक्ष ताई बी आहेत।